फोडणीचा भात कसा झाला? एक नंबर. आवडला ना? हो. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आणि मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे ना, आजचा व्हिडिओ थोडासा स्पेशल राहील माझ्यासाठी, कारण मी पहिली वेळेस हे बनवतोय। पहिली वेळेस म्हणजे भरपूर वेळेस बनवलेलं आहे, पण असा जो व्हिडिओ बनवताना आहे हा माझा पहिली वेळेस आहे। आणि तुमच्या माहितीनुसार तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, महाराष्ट्रात बहुतेक पूर्ण भारतामध्ये हे करत असतील, आपण रात्री उरलेला जो भात असतो, जो गावाकडचे वगैरे तुम्ही बघितला असाल, जो रात्री उरलेला भात असतो त्याला आपण सकाळी काय करतो, फोडणीचा भात बनवतो। नाही तर कोणाची चॉईस असते, ते काय करतात, भात बनवतात आणि त्याच्यानंतर फोडणीचा ती टेस्ट यावं म्हणून। तर मित्रांनो, आपण आता तेच करणार आहे, आपण आता फोडणीचा भात वगैरे बनवणार आहे। तर मित्रांनो, चला सुरू करूया। तर मित्रांनो, याच्यामध्ये जे आहे ना, याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिलं तेल टाकलेलं आहे, त्याला थोडं कडू दिलं। त्याच्यानंतर ना आपण वरनं कढीपत्ता टाकलाय, कांदा टाकलाय, मिरच्या टाकलेल्या आहेत आणि जिरं टाकलेलं आहे। आणि आता जोपर्यंत त्याला कलर येत नाही ना, तोपर्यंत आपण त्याला फक्त खालीवर करणार आहे 2 मिनिटं फक्त। मित्रांनो, त्याचबरोबर आता जे आहे ना, आता आपण ह्याच्यात टाकतोय टमाटे आपण थोडे ऍड करून घेतोय। मित्रांनो, कोथिंबीर जे आहे ना, कोथिंबीर आता आपण थोडी टाकणार आहे। तर मित्रांनो, थोडं परतून घ्यावं लागेल। तर मित्रांनो, आता आपण करतोय ऍड नमक टाकून घेणार। त्याच्यानंतर आपण परत ऍड करतोय आता हळद पण टाकून घेणार। आणि याला परत एकदा आपण काय करणार आहे, मिक्स करून घेणार आहे, जेणेकरून टेस्ट आली पाहिजे आणि कलर पण आला पाहिजे। मित्रांनो, तुम्ही आता बघू शकता, याला जो आहे चांगलं कलर वगैरे आलेलं आहे आणि टमाटर पण आता व्यवस्थित झालेलं आहे। तर मित्रांनो, आता जे आहे आता आपण याच्यामध्ये राईस वगैरे ऍड केलेला आहे। आता याला परतून घेऊया आपण। त्याला टेस्ट येण्यासाठी वरून आपण मॅगी मसाला आता ऍड करतोय। तुम्ही तुमच्या लिमिट नुसार टाकू शकता। आता आपण याच्यामध्ये थोडासा ऍड करतोय आणि वरतून आपण ना जी आपण ठेवली होती थोडी कोथिंबीर, ती कोथिंबीर आपण याच्यासाठी वरच्या साईडने टाकून देणार आहे। आणि आता याला परत एकदा आपण काय करू, परतून घेऊ। मित्रांनो, आता इथं आपलं तयार झालेला आहे फोडणीचा भात, जे की महाराष्ट्रामध्ये खूप चालतं। आणि गावाकडे तर इतकं चालतं नाही का, रात्री उरलेला असू द्या, नाही तर मग ताजा जरी भात असेल त्याला 2-1 तास असं ठेवून त्याला काय करतात, शेवटी फोडणी देऊन टाकतात। तर मित्रांनो, इथं आपण आता फ्लेम काय करणार, बंद करून टाकणार आणि आता याला काढून घेणार। बघा, तुम्ही बघू शकता, एक नंबर झणझणीत। तुम्ही बघू शकता किती एक नंबर झालाय, मस्तपैकी। हा जो आहे मित्रांनो, हा फोडणीचा भात आहे आणि हा खूप चालतो महाराष्ट्रात। तर मित्रांनो, आता जो आपण याचा एक बाईट घेतलेला आहे आणि आता आपण टेस्ट करून बघूया। एक नंबर झालेला आहे मित्रांनो, तुम्ही पण घरी ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। आणि हा जो व्हिडिओ महाराष्ट्रातील लोक बघत असतील त्यांना तर माहितच आहे, पण हा जो व्हिडिओ बाहेरचे लोक बघत असतील, महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यातले लोक बघत असतील, तर त्यांनी ही डिश एकदा ट्राय करावी। त्यांना समजा महाराष्ट्रातला कन्सेप्ट की कसा असतो, युनिक आहे का नाही कन्सेप्ट। फोडणीचा भात कसा झाला? एक नंबर. आवडला ना? हो. मित्रांनो, हा जो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।